नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला कोणतीही चांगली सवय लावायला मदत करेल. आणि मित्रांनो, आपण बऱ्याच चांगल्या सवयी लावायला अपयशी ठरतो. चला तर आपण शिकून घेऊया. साध्या साध्या सोप्या सोप्या अगदी सहज आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सवय लावण्याची मी तुम्हाला साधी आणि सोपी ट्रिक देणार आहे. चला आपण बघूया. मला सकाळी उठल्यावरती व्यायाम करायचा आहे, एखादं पुस्तक वाचायचं आहे, पण होत नाही, तर ही ट्रिक तुमच्यासाठी खास आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण समस्या समजून घेऊयात. बघा मित्रांनो, आपण कोणतीही एखादी चांगली सवय, उदाहरणार्थ व्यायामाची म्हणा किंवा पुस्तक वाचण्याची म्हणा किंवा चांगलं काम करण्याची सवय म्हणा किंवा एखादा क्लास जॉईन केल्यानंतर तो पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टिंग जी आहे ती आपण करत नाही. जसं आपण एखाद्या चांगल्या कामासाठी वेळ काढतो आणि बसणार, तेवढ्यात आपल्याला आठवतं ही गोष्ट नाही, ती गोष्ट नाही आहे किंवा आज वेगळा चांगला मूड नाही आहे. असे आपले अनेक कारणं आपले मेंदू देतात. आपण नवीन वर्षाची सुरुवात एकदम दरदारपणे करत असतो. मात्र ठरवत असतो आज नाही, आज 31 आहे, उद्या 1 जानेवारीपासून आपण एकदम छान पद्धतीने कामाला लागू आणि आपल्याला नवीन सवय लावू. पण तसं काही होत नाही मित्रांनो, बरोबर की नाही? तुम्हाला पण कळतं आहे का आपल्याला अशा गोष्टी होत नाहीत आणि त्याच्यासाठी एकदा का आपण चांगले कामं तर आपल्याला मेंदू इतके कारणं देत असतो. आज वेळ नाही आहे, आज चांगला मुहूर्त नाही आहे, उद्यापासून करू आणि तो उद्या आपल्यापर्यंत येत नाही मित्रांनो, बरोबर की नाही? तुमच्या बाबतीत असं झालेलं आहे का? यापुढे असं होणार नाही आणि तुम्हाला चांगल्या सवयी पण लागलेल्या असतील आणि हळूहळू एक एक चांगली सवय लागत गेली तर तुमचं आयुष्य एकदम सक्सेसफुल असेल मित्रांनो. आणि हेच आपल्याला करून घ्यायचं आहे. चला तर बघूया. तुम्हाला जी चांगली सवय लागत नाही तिच्या मागे खास कारण काय आहे मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला? 2 मिनटं पॉज करा हा व्हिडिओ आणि विचार करून बघा. नाही, हा व्हिडिओ पॉज करा आणि शोधा. ठीक आहे, आशा करतो की तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून थांबवलेला आहे आणि विचार पण केलेला आहे आणि तुमचं उत्तर मिळालेलं आहे. नसेल मिळालं तर मी सांगतो मित्रांनो. बघा, आपण जी काही सवय लावायची ठरवतो ती एकाच दिवशी खूप जास्त टार्गेट देतो आणि खूप मोठं टार्गेट असल्यामुळे आपलं मन खूप चंचलपणे इकडे तिकडे पळत असतं. आपल्याला खूप कारणं देत असतं. मात्र मित्रांनो, तसं नाही आहे. आपण एकदम सोप्या ट्रिकने समजून घेऊ कशा पद्धतीने आपण चांगली सवय लावू शकतो. मग तुम्हाला आत्ताच ठरवा तुमच्यासाठी कोणती चांगली सवय लावायची. मित्रांनो, तुम्ही आतुरतेने वाट बघतायत. ही सोपी ट्रिक आहे मित्रांनो. फक्त 2 मिनिटं नियम लक्षात ठेवा. 2 मिनिटं नियम. काहीही नवीन सवय लावायची असेल तिची सुरुवात करा फक्त 2 मिनिटांसाठी. उदाहरण, तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर फक्त दररोज 2-2 मिनिटं पुस्तक वाचायची सवय लावा. त्यानंतर तुम्हाला व्यायाम करायचा तर फक्त 2 मिनिटं व्यायाम करा. तुम्हाला योगा करायचा असेल तर फक्त 2 मिनिटं योगा करा. ही सुरुवात आहे तुमची मित्रांनो. पहिल्याच दिवशी तुम्ही जास्त व्यायाम करू नका आणि पहिल्याच दिवशी व्यायाम केला, जास्त पुस्तक वाचलं तर आपला मेंदू थकतो आणि त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करण्याची, वाचनाची, योगा करण्याची इच्छा राहत नाही मित्रांनो. फक्त 2 मिनिटं मेंदूला फक्त सवय लावा. हळूहळू ती सवय लागल्यानंतर तुम्हाला नंतर ते किती वाढेल हे तुमची कॅपॅसिटी, याच्यानुसार तुमची कॅपॅसिटी पण वाढते, मेंदूची पण कॅपॅसिटी वाढते आणि त्यानुसार तुम्ही त्या सवयीला चांगल्या पद्धतीने बघा मित्रांनो, काही दिवस 2-2 मिनिटं केल्यानंतर 5 मिनिटं करा, 5 मिनिटाचे 10 मिनिटं करा आणि हळूहळू 25 मिनिटं, अर्धा तास असे वाढत जातील आणि तुमचा वेळ वाढलेला असेल आणि ती वाढ 1 महिन्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्ट सवय लागलेली. बघा मित्रांनो, 2 मिनिटाची ट्रिक वापरण्यासाठी एकदम सोपे नियम आहेत. पहिला नियम आहे, तुमची सवय निवडा. तुम्हाला कोणती चांगली सवय लावायची हे तुम्ही आधी ठरवा. एका कागदावरती लिहून ठेवा. ही सवय 2 मिनिटं लावण्यासाठी मित्रांनो तुमचा मोबाईल बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि डोळे बंद करून अलगदपणे मोठा श्वास घेतल्यानंतर सोडा. परत 2दा मोठा श्वास घ्या, हळूहळू सोडा आणि 2 मिनिटासाठी कामाला लागा. मग उदाहरणार्थ पुस्तक वाचायचं असेल तर 2 मिनिटं पुस्तक वाचायला तुम्ही लागा. नियम तिसरा, तुम्ही जी सवय लावताय ती सवय तुमच्यासाठी रोज एखाद्या वेळीच पाहिजे. उदाहरणार्थ सकाळी 8 वाजता ती गोष्ट होणार असेल तर ती 8 वाजताच ठेवा. त्यानंतर ती गोष्टीची सवय लावायची असेल त्या गोष्टीची ठिकाणसुद्धा तुम्ही एकच ठेवा. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस गेल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली वाचनाची, व्यायामाची, योगाची सवय लागेल आणि तुमचं काम हळूहळू वाढत जाईल आणि 30 दिवसानंतर मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला ती सवय लागल्याशिवाय राहणार नाही. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला कोणतीही चांगली सवय लावायची असेल तर हा 2 मिनिटाचा नियम तुम्ही वापरा.
आणि तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हा मित्रांनो. तुम्हाला कोणती चांगली सवय लावायची मित्रांनो कमेंटमध्ये नोंदवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जसा तुम्हाला फायदा झालेला आहे मित्रांनो तसंच तुमच्या इतर मित्रांनाही फायदा झाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.